रसिक श्रोते हो, तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देते. तुमच्या छान छान प्रतिक्रियांमुळे माझ्यातला उत्साह निश्चितच वाढतोय. आता ऐकवते अशीच एक धमाल कथा. आगळं वेगळं प्रेम. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. सोनालीचा अभ्यास घेण्यात नीता खूप रंगली होती. निरनिराळ्या कविता, छोटे छोटे धडे, पाढे हे सगळं तिच्याकडून घटवून घेणं चाललं होतं. खरं तर सोनालीला खेळायला पळायचं होतं. आज शेजारी भातुकली होती ना, तिकडे आपल्याला काय काय न्यायचंय त्याचा तपशील ती मनात ठरवत होती. तिच्या या मनोव्यापाराची नीताला कल्पनाच नव्हती. कसंही करून तिच्या बाईंनी सांगितलेला अभ्यास सोनालीकडनं करून घेतल्यावरच तिची सुटका व्हायची होती. खरं तर लेखी परीक्षेला अजून पुष्कळ अवकाश होता, पण उद्यापासून तोंडी परीक्षा असल्यानं नीतावरच हिच्या अभ्यासाचं दडपण आलं होतं. पण सोनालीला आता अजिबात अभ्यास करायचा नव्हता. त्यामुळे नीताचा पारा चांगलाच चढला होता. अगं गधडे, सांग ना पुढे. 4 नंतर किती येतात? 1. काय? आवाज चिरकतच नीतानं विचारलं. अगं 1 काय? अगं शेजारी खेळायला 1च बाहुली न्यायची. सोनालीचं हे बोलणं ऐकून नीतानं कपाळाला हात लावला. तिच्या पुढची अंकलिपी, पाटी, सगळी शैक्षणिक साधनं तिनं निमूटपणे उचलून दप्तरात घातली आणि सोनालीची तिच्या तावडीतनं सुटका झाली. मोठ्या मुश्किलीनं सोनालीला या महागड्या शाळेत प्रवेश मिळाला होता. बालवाडीतनं सोनाली सही सलामत सुटली होती. आता ती इयत्ता 1लीत शिकत होती. ह्या शाळेत शिकवलेलं सगळं तिनं आधीच बालवाडीतल्या बाईंकडून शिकलेलं होतं. त्यामुळे अगदी सगळं तोंडपाठ होतं. त्यामुळे शाळेतल्या या बाईंच्या शिकवण्याकडे ती दुर्लक्ष करायची. पण ह्या नवीन बाईंवर मात्र ती खूप खुश होती. त्यांचं राहणं, वागणं, छान बोलणं सगळंच कसं अगदी नीट नेटकं असायचं. सगळ्यांशीच त्या गोड भाषेत बोलत असल्यानं वर्गातल्या मुलामुलींना देशमानेबाई खूप खूप आवडायच्या. आणि मुख्य म्हणजे त्या अजिबात मारझोडही करायच्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नीता आणि सोनाली दोघे खूप खुश होत्या. सोनालीला शाळेत घ्यायला गेल्यावर त्यांनीच उद्याच्या तोंडी परीक्षेविषयी नीताला सांगितलं होतं आणि सोनालीकडनं चांगलं पाठांतर करून घ्यायला बजावलं होतं. त्यामुळेच सोनालीऐवजी आता नीतानंच कंबर कसली होती. पण सोनालीनं तिच्या या बेतावर अगदी पाणीच फिरवलं. पाढे, कविता, धडे ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून शेवटी हातात 1 बाहुली घेऊन तिनं शेजारी पळ काढलाच. खरं तर तिला सगळं चांगलं येत होतं, पण आईचा जीव तो कसा बरं शांत राहील? त्यानं पुरेसं व्याकुळ व्हायलाच हवं ना. दिवसभर खेळणं, खाणं सगळं यथास्थित झाल्यावर रात्री सोनाली गाढ झोपूनही गेली. तिच्याकडे बघत तिच्या उद्याच्या भविष्याची चिंता करीत नीता जागीच राहिली. तिचा हा वेडेपणा बघून रमेश मात्र गालातल्या गालात हसत होता. ते बघून नीताचा पारा आणखीच चढला. रमेश त्याच्या ऑफिसच्या कामात नेहमीच गढलेला असायचा. सोनालीच्या अभ्यासाची तो अजिबात फिकीर करायचा नाही. हे तिचं खेळण्या बागडण्याचं वय आहे हे तो पूर्णतया जाणून होता. त्यामुळेच नीताच्या काळजीवाहू स्वभावाची तो नेहमीच चेष्टा करायचा. रात्रभर जागरण झाल्यामुळे सकाळी नीता कशी बशी उठली. आज सोनालीची तोंडी परीक्षा आहे हे तिला झटकन आठवलं. लगबगीनं तिनं स्वतःचं आवरलं. तिच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी करून तिला उठवलं. नेहमीप्रमाणेच सकाळीच दोघींची दंगल प्रभात सुरू झाली आणि ही जुगलबंदी सुरू झाल्यावर रमेश मिस्किलपणे म्हणालाय, नीता, रोज रोज हे सगळं सोनालीला सांगण्यापेक्षा हे सगळं तू एकदा नीट टेप करून ठेव बघू. म्हणजे सकाळी उठलं की फक्त टेप चालू करत जा.
अगं त्यामुळे तुझ्या बऱ्याचशा शक्तीची बचत होत जाईल. त्याचं हे बोलणं ऐकून नीताच्या चेहऱ्यावर किंचित स्मितरेषा उमटली. पण शाळेच्या या लग्नघाईत तिला हसायलाही सवड नव्हती. डबा, दप्तर, वॉटर बॅग हातात सांभाळत तीच शाळकरी बनली. जांभया देणाऱ्या सोनालीला फरफटत ती शाळेत पोहोचवूनही आली. घरी आल्यावर एक एक कामं हातावेगळी करतानाही तिच्या मनात तोंडी परीक्षेचेच विचार घोळत होते. तिनं नीट उत्तरं दिली असतील की नाही ह्या शंकेनं नीताच कावरीबावरी होत होती. आपलं आवरून डबा घेऊन रमेश कामावर निघूनही गेला. नीताला मात्र आज जेवणही गेलं नाही. तिला आणायची वेळ होण्यापूर्वीच ती धडधडत्या अंतःकरणानं शाळेत येऊन पोचली. इतर आयांची चावचाव अतिशय रंगात आलेली होती. शाळेत मुलांना घ्यायला येणाऱ्या बायकांचं शाळा हे छानपैकी संकेतस्थान होतं. तिथे त्यांच्या आपसात मनसोक्त गप्पा व्हायच्या. काही गप्पिष्ट बायका तर शाळेत मुलांना पोचवायला आल्यावर घरीच जायच्या नाहीत, कारण घरं लांब लांब, कुठे जा जा ये ये करायची. त्यामुळे शाळा सुटेपर्यंत त्यांचा मुक्काम तिथेच असायचा. हातानं स्वेटरच्या विण्याचे उलट सुलट टाके घालणं आणि तोंडानं उलट सुलट विचारांची आपसात देवाणघेवाण रंगलेली असायची. त्यातल्या दोघी तिघींनी नीताला हटकलं, पण आज तिचं कुठेच लक्षच नव्हतं. मन सैरबैर झालेलं असतानाही तिच्या नजरेनं सोनालीला मात्र बरोबर हेरलं. कोणाशी तरी गप्पा मारण्यात सोनाली मस्त रंगलेली होती. मायलेकी सारख्याच गप्पीदास. बाईंनी सोनालीला हाक मारली. आईला पाहून सोनाली दप्तर न घेताच सैरा वैरा धावत सुटली. तिच्या तोंडी परीक्षेचा अहवाल विचारल्यावर चिंताक्रांत चेहऱ्यानं बाईंनी जाहीर केलं, अहो आज एकाही प्रश्नाचं उत्तर हिने दिलेलं नाही. खरं तर तिला सगळं येतंय हे मलाही माहिती आहे, पण ती आज अशी का वागली ते मात्र समजत नाहीये. हे ऐकून हताश झालेली नीता सोनालीसह घरी आली. तिच्या कलाकलानं जेवण झाल्यावर सोनालीला जाब विचारला, तू आज बाईंना उत्तरं का दिली नाहीस ग? तुला येत होतं ना सगळं, मग तोंड उचकायला काय झालं होतं? रागावर नियंत्रण ठेवता ठेवता नीता हैराण झाली होती. सोनाली मात्र मख्खपणे बसूनच होती. तोंडातनं एक अक्षरही काढायला ती तयार नव्हती. शेवटी नीतानं रुद्रावतार धारण केल्यावरच सोनालीनं अत्यंत निरागसपणे तिला सांगितलं, मला सगळं येत होतं, पण मी जर उत्तरं दिली असती तर मग मी परीक्षेत पास नसते का झाले? आणि पास झाल्यावर मला पुन्हा या बाईंच्या वर्गात कसं बसता आलं असतं? पास झाल्यावर वर्ग बदलतो असं पिंकी म्हणत होती. तिचे हे बालबोल ऐकून नीता अवाकच झाली. दुसऱ्या दिवशी नीताने देशमानेबाईंना घडलेला प्रकार सांगितला. सोनालीचं हे बालमानसशास्त्र समजल्यावर दोघी एकमेकींकडे बघतच राहिल्या. नंतर देशमानेबाईंनी तिची समजूत कशी घातली देव जाणे. पण नंतर त्यांनी पुन्हा परीक्षा घेतल्यावर तोंडी परीक्षेत सोनालीनं वर्गात सर्वोच्च गुण मिळवले. तिनं दणा दणा कविता म्हटल्या. अथपासून इतीपर्यंत न अडखळता सगळे धडे वाचले आणि बाईंना जे जे हवं होतं ते सगळं सगळं सांगून सोनाली मोकळी झाली. तिच्या या प्रेमपाशात देशमानेबाईच अडकल्या. खरंच या आगळ्या वेगळ्या प्रेमाला पर्याय नव्हताच, हेच खरं. मंडळी नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या छान छान अभिप्रायांबद्दल आभारी आहे. असाच आनंद मी तुम्हाला नेहमीच देणार आहे. त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.